नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS पाटील। आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती या मराठीच्या पुस्तकातील धडा क्रमांक 8 अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या हा पाठ आपण पाहणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे। यशवंत पाटणे एक प्रसिद्ध लेखकापैकी एक लेखक आहेत। त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। माणसाने स्वतःच्या सुखासाठी पाहावे हे ठीक आहे, पण त्याचबरोबर स्वतः पलीकडे समाजाकडे पाहिले पाहिजे। समाजाच्या भल्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे माणसाचे कर्तव्य आहे, असा लेखकांचा दृष्टिकोन आहे। म्हणूनच त्यांना विश्वेश्वरय्यांसारखे निष्ठावान कर्मयोगी भावतात। त्यांच्या कार्याने ते स्वतः प्रभावित होतात। प्रस्तुत पाठात लेखकांनी विश्वेश्वरय्यांचे कार्यकर्तृत्व वर्णन केलेले आहे। यशवंत पाटणे यांनी शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याची चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वरगंगेच्या काठी, ग्रंथ आमुचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, सहावे सुख, सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तके लिहिलेली आहेत। विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले म्हणजे प्रसिद्ध असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकांनी प्रस्तुत पाठातून करून दिला आहे। प्रस्तुत पाठ हा चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून घेतलेला आहे। विश्वेश्वरय्यांच्या काळात समोर उभ्या असलेल्या जटिल समस्या त्यांनी प्रयत्नपूर्वक सोडवल्या। त्यांच्यासमोर लोकांच्या समस्या सोडवण्याचे आव्हान होते। आपले ज्ञान, आपली कर्तबगारी समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे ही त्यांची भूमिका होती। या पाठात त्यांचे कार्य व त्या भूमिकेचाच परिपाक होताना दिसतो आहे। त्याने आपले दीर्घायुष्य या तऱ्हेने माणसांच्या कल्याणासाठी वापरले हे या पाठामध्ये सांगितलं आहे। आपण आता पाठाला सुरुवात करूया। या विश्वाचा पसारा अफाट आहे, म्हणजे हे विश्व अफाट आहे, सर्वत्र पसरलेलं आहे। ईश्वर त्याचा नियंता आहे। नियंता म्हणजे नियंत्रक। तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्यांसारखे अभियंते पाठवत असतो। कोण? ईश्वर, परमेश्वर। विश्व खूप अफाट आहे। अजूनही विज्ञानाला या विश्वाचं पूर्ण ज्ञान झालेलं नाही, म्हणून मुद्दामून इथं उल्लेख केलेला आहे की ईश्वर त्याचा नियंता आहे। या विश्वाचा नियंता म्हणजे नियंत्रक तोच आहे। या पृथ्वीचं नंदनवन करण्याकरता त्यांना विश्वेश्वरय्यांसारखी हुशार इंजिनियर्स या पृथ्वीवरती तो पाठवत असतो। म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही या अभियंत्याची अद्भुत निर्मिती। विश्वेश्वरय्यांना या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी जे सगळ्यात, माझ्या मते सगळ्यात उत्तम असं त्यांचं कार्य काय असेल तर म्हैसूरचं उद्यान, वृंदावन गार्डन म्हणून ज्याला म्हटलं जातं, ते न भूतो न भविष्यती, यापूर्वी कधी झाली नाही आणि इथून पुढेही होईल असं वाटत नाही। आणि म्हणून म्हटलेलं आहे की वृंदावन उद्यान ही या अभियंत्याची अद्भुत निर्मिती।
15 सप्टेंबर 1961 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम. त्यांचे जन्मगाव होते कर्नाटकातील मदनहळ्ळी. त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात. अशी ही नावातली विश्वात्मकता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात अवतरली होती. विश्वेश्वरय्या MV म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. 15 सप्टेंबर 1961 कर्नाटकातील मदनहळ्ळी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. शतकोत्तर या शब्दाचा अर्थ शतकापेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 1861 ते 1962, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य त्यांना लाभलं. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी देखील महाराष्ट्रामध्ये लागली. म्हणजे आंध्र प्रदेशातला मोक्षगुंडम या ठिकाणी त्यांचे पूर्वज, कर्नाटकामध्ये मदनहळ्ळी या ठिकाणी त्यांचा जन्म, पुणे या ठिकाणी त्यांचं शिक्षण आणि नाशिक या ठिकाणी नोकरीला सुरुवात. आणि मग जगभर प्रसिद्धी म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांच्या नावातली विश्वात्मकता प्रत्यक्ष त्यांच्या जीवनामध्ये अवतरलेली होती. आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो. तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो. विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री सांगितलेली आहे. आशावादी मनुष्य म्हणजे काहीतरी नवीन घडवण्याची इच्छा असणारा, त्याला आशावादी म्हणायचं. काहीतरी नवीन. आणि मग हे सगळं कधी घडतं तर माणसाचं मन हे शांत असलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हटलेलं आहे. मन शांत असलं पाहिजे. म्हणून इथं म्हटलंय की शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो. विश्वेश्वरय्या यांनी जीवन जे जगलं त्याची पंचसूत्री आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, संयम, प्रसन्नता आणि प्रचंड आशावाद ही पंचसूत्री. सुनियंत्रित आचरण म्हणजे काय? की कसलंही भरकटलेलं जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणं म्हणजे सुनियंत्रित आचरण. आचरण म्हणजे वागणे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची म्हणजे सुनियंत्रित वागणं म्हणजेच आचरण. त्यासाठी आवश्यकता असते, ध्येय गाठण्यासाठी आवश्यकता असते कठोर परिश्रमाची. आणि कठोर परिश्रमामध्ये नियोजन महत्वाचं आहे. कठोर परिश्रमाची तर तयारी ठेवलीच पाहिजे, त्याचबरोबर नियोजनबद्ध जीवन आपलं असलं पाहिजे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं असेल ते म्हणजे आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल तर जग प्रसन्न आपल्याला दिसतं. म्हणून मन आपल्या सुखासीनतेकडे ओढलं जाता कामा नये. काम म्हणजे कामच. मन प्रसन्न राखल्यामुळं जीवन जगण्याची शक्ती वाढते.
संयम हा सुद्धा एक खूप मोलाचा गुण आहे. आपलं मन हे अनेक दिशांनी पळत असते. विषय विकारांमध्ये ते प्रभावित होते. पण अशा वेळी या मनाला संयमाची नितांत गरज असते. विश्वेश्वरय्यांनी मनावरती संयम ठेवलेला होता. पुढे येणार आहे, आपण पाहणार आहोत. आणि आपल्या कामावरती असणारी निष्ठा महत्वाची आहे. मुळात माणसाचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. मी हे करणारच, मला हे जमणारच, माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे, मी हातामध्ये घेतलेलं काम यशस्वी होणार आहे, अशी खात्री असली पाहिजे आहे. म्हणजेच हा आशावाद आपल्याला तरुण नेत असतो. आणि हीच विश्वेश्वरय्यांच्या जीवनाची, यशस्वी जीवनाची पंचसूत्री आहे. ही पंचसूत्री आपण जर का आचरणामध्ये आणली, याप्रमाणे आपण जर का वागलो, सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद जर का आपल्याकडे आला, तर आपलं देखील जीवन सुखी संपन्न होईलच होईल. शालेय शिक्षण घेत असताना विश्वेश्वरय्यांच्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले. म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी त्यांचं पितृछत्र हरपलं. म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन झालं, पारखे झाले. परिस्थिती बेताची होती, पण आई मनाची श्रीमंत होती, जिद्दी होती. तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्यास सुरू करून पैसे उभे केले. म्हणजे हा विश्वेश्वरय्यांच्या जवळ असणारा स्वावलंबीपणा आपल्याला यातून दिसून येतो. घरची बेताचीच परिस्थिती होती. आईला जास्त ताप पडू नये म्हणून स्वतः इतर ठिकाणी शिकवण्या घेऊन त्यांनी पैसे उभे केले. म्हणजे त्यांची स्वावलंबी वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. पुष्कळ कष्ट घेतले. कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. फर्स्ट क्लासमध्ये ते पास झाले. पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले. बेंगलोर या ठिकाणी त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर तिथल्या प्राचार्यांचे ते आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाकरता पुणे गाठलं. तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1883 मध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले. लक्षात घ्या, संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये प्रथम श्रेणीत आले. कारण त्यांचं आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. घरची परिस्थिती आपल्याला आड येऊ शकत नाही. आपण जर का मनाला निश्चय केला तर आपणही यश असं मिळवू शकतो. 1883 मध्ये विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी प्रथम क्रमांक मिळवला. आणि आपोआपच लक्षात घ्या, पहिल्या 10 मध्ये जो असेल, माझा असा अनुभव आहे की पहिल्या 10 मध्ये असेल तो निश्चितच त्याला नोकरीसाठी कोणाकडे याचना करावी लागत नाही. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. म्हणजे त्यांनी त्यावेळच्या मुंबई सरकारनं मुंबई प्रांतात अभियांत्रिकीमध्ये पहिल्या आलेल्या विश्वेश्वरय्यांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांना नाशिक विभागामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सहाय्यक अभियंता या पदावरती त्यांची नियुक्ती केली. त्याच वर्षी त्यांनी खानदेशमधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले. त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद्द खुश झाली. म्हणजे अतिशय खुश झाली. हे खानदेशामधलं अतिशय अवघड असं काम
नाल्यावर पाईप बसवायचं काम हे आव्हानात्मक काम होतं. त्यांनी पूर्ण करून दाखवलं आणि त्याचा परिपाक म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांच्या कामावरती खुश झाले, बेहद खुश म्हणजे अतिशय खुश झाले. आणि त्यांनी व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. क्लिष्ट म्हणजे अवघड. सक्कर शहरामध्ये त्यावेळेचा सिंध प्रांत या सक्कर शहरामध्ये असणारं पाणीपुरवठ्याची जी योजना होती त्याच्यावरती काम करणं अवघड होतं. सक्कर शहरात पुढं आलेलं आहे, पुढचा मुद्दा वाचूया परत आपण लक्षात येऊ. झाले असे सक्कर शहराच्या बाबतीत काय झालं तर सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरयांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. झालं असं सिंध प्रांतामधलं सक्कर शहराला पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. याच्या अगोदर काय होतं तर नदीतलं पाणी सरळ एका डोंगरावरती उपसलं जायचं पंपाद्वारे, मोटारीद्वारे. त्या टाकीत टाकायचं. मग ते गढूळ असणारं पाणी, अस्वच्छ पाणी संपूर्ण सक्कर शहराला दिलं जात असे. त्यामुळे झालं काय तर लोकांचं आरोग्य बिघडलं. वाळू मिश्रित घाणेरडं पाणी नागरिकांना घेतल्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडलं. त्यांना सोसवत नव्हतं, म्हणजे लोक आजारी पडत होते. यात नगरपालिकेचाही काही दोष नव्हता, कारण ते पाणी फिल्टर करणं त्याच्यासाठी येणारा खर्च, त्याच्यासाठी येणारा निधी नगरपालिकेला उभा करणं अवघड जात होतं. विश्वेश्वरयांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी काय केलं बघा, अतिशय अल्पखर्चिक तोडगा काढला. कमी खर्चामध्ये त्यांनी तोडगा म्हणजे उपाय शोधून काढला. आव्हान स्वीकारणे म्हणजे एखादे कार्य करण्यास सिद्ध होणे, ते तयार झाले आणि त्यांनी नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. साधा सोपा उपाय. सिंधू नदीच्या काठावरती तिथंच त्यांनी काय केलं, काठावरती एक विहीर खोदायला लावली आणि त्या विहिरीपासून आडवा असा एक बोगदा नदीच्या पात्रापर्यंत नेला. नदीच्या पात्रातलं पाणी आता त्या विहिरीत येत होतं. त्या पाण्यामध्ये असणारा गाळ हा विहिरीमध्ये साठत होता, तळाला जाऊन साठायचा आणि स्वच्छ पाणी वरती यायचं. म्हणजे हा साधा सोपा पर्याय त्यांनी निवडला. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. तो साऱ्या भारतीयांच्या कौतुकाचा विषय ठरला. म्हणजे अतिशय अवघड असणारं, आव्हानात्मक असणारं हे जे काम आहे ते कमी खर्चामध्ये आणि योग्य उपाय करून विश्वेश्वरयांनी त्या सक्कर शहराला स्वच्छ पाणी देण्याचं नकळतच लोकांचं आरोग्य सुधारलं. आणि म्हणून इथं म्हणलं की सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. हे सगळ्यांना अतिशय आनंद झाला आणि संपूर्ण भारतभर विश्वेश्वरयांचं कौतुक झालं. त्यांनी 1907 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मी स्वतःहून स्वीकारलेली
स्वेच्छा नोकरीतून ते निवृत्त झाले, स्वतःहून त्यांनी स्वीकारली. त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली. त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. बघा, मोठी माणसं ही मनानंही मोठी असतात, मनानंही ती मोठी असतात. याचं ज्वलंत उदाहरण आम्हाला पण पेन्शन मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काय देतोय का कुणाला? मोठी माणसंही मोठीच असतात. 1907ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मुंबई सरकारनं त्यांना पेन्शन लागू केली. त्यांनी गरजेपुरती पेन्शन ठेवली आणि बाकीची सगळी पेन्शन त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, शिक्षण संस्था उभारणीसाठी त्यांनी ती खर्च केली. हे तर का केलं त्यांनी ते पुढे सांगितलंय बघा. इच्छा एकच, आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीची झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे. बघा, वयाच्या 15व्या वर्षी विश्वेश्वरय्यांचं वडिलांचं छत्र हरपलं. स्वतः काबाड कष्ट करून आईला मदत करून त्यांनी शिक्षण घेतलं, पैसे स्वतः उभा केले. असं कुणाच्या वाट्याला येऊ नये. हुशार होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून आपल्याला आवश्यक तेवढी पेन्शन त्यांनी गरजेपुरती पेन्शन ठेवली. बाकी सगळी पेन्शन या गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी खर्च केली. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले. माणुसकी माणुसकी म्हणजे काय? माणसाला समजून घेऊन वागणं म्हणजे माणुसकीनं वागणं. विश्वेश्वरय्यांनी हे समजून घेतलं. स्वतःच्या खर्चापुरता पैसा ठेवला, बाकी सगळा या होतकरू मुलांसाठी खर्च केलेला आहे. मित्रांनो, राहिलेला उर्वरित भाग जो आहे तो आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.